नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे लालबागला. आपल्याला गावाला नेण्यासाठी थोडेसे पडदे हवेत डेकोरेशनसाठी, ते बघायला चाललो आहे. इथे कुठे आसपास तर मिळत नाहीत, पण लालबागमध्ये चांगले मिळतील. तिथे डेकोरेशनचं सामान वगैरे चांगलं असतं. पण ॲक्च्युली लालबागला शॉपिंगला मी पहिल्यांदा चाललो आहे, ते पण गणपतीच्या डेकोरेशनसाठी. त्यामुळे मला काहीच आयडिया नाही काय कुठे मिळतं. आता डायरेक्ट तिथं धाड मारल्याशिवाय आपल्याला काहीच समजणार नाही. घरातनं बाहेर पडलो, ट्रॅफिकमध्ये येऊन पडलो. यायला घराच्या बाहेर पडायची खोटी ट्रॅफिक तयारच असते. हा कधी बाहेर येतो आहे, कधी ट्रॅफिक जाम होते. यायला सिग्नल सुटला आहे, पण आपल्याला त्या सिग्नलच्या टोकाला पोचेपर्यंत अजून एक सिग्नल लागणार. 100 आणि 120% लिहून घ्या. का हे जे रायडर आहेत असे जे फुटपाथवरनं येतात मध्ये त्यांना पण मध्ये जागा पाहिजे असते. क्या हम ये सिग्नल पार कर सकते हैं? 14 सेकंद बाकी, सामना संपायला शेवटची 10 सेकंद. ओ भाई, सगळ्यांना लेफ्टलाच जायचं आहे. बच गया. मुली, हा काय प्रकार भाई? हे आपल्या गाडीवर लावलं ना तर हायवेला ते कधीच उडून जाईल. म्हणजे त्याचा सांगाडा पण उरणार नाही दाखवण्यासाठी की बाबा मी हे गाडीवर लावलेलं. भाई ह्याच्यानं तर गाडी फुल अनबॅलेन्स होत असेल. एकदा इकडं एकदा तिकडं, एकदा तिकडं. ए काका, डायरेक्ट उतरतात खाली. कच करून घेऊन जाईन तुम्हाला डायरेक्ट लालबागला, विदाउट तिकीट, विदाउट लायसन्स. बापरे, एवढा काळोख का झाला आहे? मजबूत पाऊस येणार आहे काय? मग खतरनाक काळोख केला ना. अगो बाई, एकच मिनटं. मी हेल्मेटचा टिंटेड वायझर खाली केला आहे, गॉगल खाली केला आहे मी. व्हेरी गुड, शाबास. तरीच म्हटलं भाई एवढा काळोख कुठून आला? ते कसं बाजूच्या ना माझे डोळे दिसायला नको ना, म्हणून मग मी तो गॉगल जरा खाली लावतो. म्हणजे कसं माझे डोळे दिसले नाहीत ना की मग मला जास्त कॉन्फिडन्स येतो. नाहीतर जर व्लॉगमध्ये तुम्ही माझ्या बघितलं असेल माझे डोळे इकडे तिकडे फिरत असतात. म्हणजे माझं असं होतं, मला कोण बघताय का? हा माझ्याकडे असा का बघताय? ह्याला पण व्लॉगमध्ये घेऊ का? हा असा बघतोय म्हणजे ह्याची इच्छा आहे की मी ह्याला पण ब्लॉगमध्ये घ्यावं, असे माझ्या मनात विचार येत राहतात. पण त्यासाठी मग मी काय करतो की गाडी चालवताना ना हेल्मेटचा टिंटेड वायझरच खाली करतो. तुम्ही माझे डोळेच बघू नका. म्हणजे कसं, मी तुमच्याकडे बघितलं तरी मला काय टेन्शन नाही. मला जे काय बोलायचं ते मी बोलेनच हेल्मेटमध्ये. त्यांच्याकडे बघितलं कसं लोक असे घाबरतात, आयशो हा माझ्याबद्दलच बोलतो वाटतं, हा माझ्याकडे बघून बोलतो आहे, कसे लोक घाबरतात. त्यापेक्षा आपणच आपले डोळे झाकून घेऊ, टेन्शनच नाही. गाडी खाली उतरवायची नव्हती. हे चाले सिमेंटचे फालतू रोड. मला वाटलं आता ही बस ड्रिफ्टच मारेल, एवढा आवाज आला तिच्यातनं. टोकियो ड्रिफ्ट चालू हो जाएंगा ना इधर. काय आपण ना तो माउंट मागवलाय, इथे लागेल इथे. म्हणजे कसं तुम्ही डायरेक्ट मला पण बघू शकता, माझा मुखडा तुम्ही बघू शकता भाई. म्हणजे कसं मी डायरेक्ट तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो. नेक्स्ट लेवल एकदम. ॲक्च्युली ती इथली स्टिक पण घ्यायची आपल्याला. म्हणजे कसं आपण जेव्हा पिलियनसोबत जातो राईडला तेव्हा मागचा पिलियन पण दिसेल आणि एक जरा साईड अँगल पण एकदम भारी मिळेल आपल्याला, खतरनाकवाला. हा जर मोबाईल बघत असेल तर ह्याच्या तर आईच्या गावात. एर्टिगावाल्याला मान दिला, तू पुढे जा.
रे मोबाईल ठेव ना लाक्या. भाई हे असे मोबाईल बघत असतात आणि मग घुसतात एकमेकाच्या मागून. आता या समोर कोण असेल कच्च करून ब्रेक मारला भाई, या मागच्या काच्यातनं घुसून पुढच्या काचेतनं बाहेर पडेल. ऑन सेन्स. पावसाला ना माझी गाडी स्वच्छ आणि सुंदर बघवतच नाही. म्हणजे मी मस्त धुवून पुसून गाडी ठेवली ना आणि बोललो चला आज संध्याकाळी गाडी बाहेर काढूया, बरोबर दुपारी पाऊस पडणार, अख्ख्या रोडवरती चिखल करून टाकणार. आणि असं नाही कंटिन्यू पडणार. कंटिन्यू पडलं की असं गाडीवर चिखल उडाला तरी तो पाण्याने निघून जातो. दुपारी पडणार आणि पाऊस गायब होणार. बघा आता वरती स्काय एकदम क्लिअर आहे, पाऊस पडला गायब झाला. म्हणजे कसं गाडी चिखलानी पूर्ण माखल्या पाहिजेत लोकांच्या. हो भाई आज इथूनच ट्रॅफिक आहे की काय. संपला खेळ भावना, संपला खेळ. चला भेटूया पुढच्या. अरे नाही तर काय चाहायला पण नाही झाली माझी पॅन्ट. असं मला वाटतं की खालून ओली झाली. कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड आहे. ठीक आहे बघ रे मग. भाई त्या मीमने सगळ्यांची वाट लावून टाकली. CID नवीनवाली CID भाई. त्याचं पहिलं नाव नाही घेऊ शकत मी इथं. फॅमिली बघतात व्लॉग नको. स्टॉप रेकॉर्डिंग. अरे रेकॉर्डिंग का ना स्टॉप व्हायचं आहे. एका दिवसनं बोलतं स्टॉप रेकॉर्डिंग तरी होत नाही भाई. मागच्या 10 मिनटापासून आत्ता मी सेकंड गिअर टाकला आहे. इमॅजिका इया 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 इमॅजिका इया 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 इमॅजिका इया 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 इमॅजिका. संपला. अरे बसवाल्या काकांनी सगळ्यांना चेपायला घेतलं आहे आणि ते त्यांचं काम चोख बजावत आहेत, चोख. आम्ही बाईकवाल्यांनी बाईक चालवायच्या कुठून. 4 व्हीलरवाल्यांना 4 लेन पाहिजेत. हां 3 लेनचा हायवे आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही 4 लेन बनवल्यात आहे. एक तर एकदम कोपऱ्याने जागा आहे त्याच्यात पण तुम्हाला घुसायचं आहे. सगळ्यात तुम्हाला भागीदारी पाहिजे ते यायला तुमच्या. गो भाई हात दुखा लागला क्लच दाबून बेकार परिस्थिती. आज मी मरतोय लालबागला पोचेपर्यंत. क्या हुआ एक खड्डे से डर गए क्या. आपण कशालाच नाही घाबरत. खड्डा, मॅनहोल, गटार, दरी, खचदरी कशालाच नाही घाबरत. फक्त ST वाले आणि रिक्षावाले यांची लय भीती वाटते भाई. हलकू रे ऐसा मत करो रे. हो अच्छा इकडून एक लेन सोडले समोरून. ही घाल लाईट डोळ्यात घाल माझ्या. हा याला समोरनं ट्रॅफिक येते तरी अप्पर मारून चालवतोय. भाई सेकंड आणि थर्ड गिअरवर जिंदगी चालू आहे आपली. 4th गिअर टाकायला चान्सच देत नाही ते. यांची टीम मीटिंग चालू आहे गाडीवर, नंतर बोला. खड्डे मांडीवर येतो का आता. हा गाडीने मोकळा श्वास घेतला भाई. 4था गिअर पडला भाई आपल्या गाडीला फायनली. अरे बाबा चल तरी, नाही तर मला तरी जाऊ दे.
अरे तुझे बेविडाल मिसळण्यादी. तापन, याचं नाव काय? तापन, तापना. एवढा रस्ता मोकळा आहे आणि बाहेर तिथं मुंग्यांसारखी गर्दी करून ठेवली आहे. बरं वाटलं भाई, मला पण बरं वाटलं आणि त्या गाडीला पण बरं वाटलं भाई. भाई एवढा काळोख काय? इथला स्ट्रीट लाईट कुठे आहेत? आणि मग बोलतात तुम्ही फॉग लाईट कशाला लावता गाडीला? अरे स्ट्रीट लाईट तर नीट ठेवा, मग आम्ही फॉग लाईट नाही लावणार. काय पण करत असतात भाई. हे काय मधल्या ब्रिजवर हेच नाहीत, स्ट्रीट लाईटच नाहीत. आता संपताना लावले आहेत, म्हणजे लावले आहेत पण ते मेंटेन तर करा भाई, चालूच नाहीत त्या. हे बघा इकडच्या पण आध्या स्ट्रीट लाईट गायब आहेत, मध्येच चालू आहेत मध्येच बंद आहे. नेमका त्या काळोखातच खड्डा असेल तर कसं दिसेल? एक त्यांच्या लाईट धड नाहीत, एक त्यांचे रस्ते धड नाहीत आणि फॉग लाईट बॅन करत आहेत आणि आम्हालाच पकडत आहेत. याला चुकी यांची आणि फाईन भरायची आम्ही. वा मोदीजी वा, वा गडकरीजी वा, क्या खेला है, क्या खेला है. मिनी कूपर ई, हा काय कलर आहे भाई? पण ती मिनी कूपर आहे भाई, तिला कलर नाही मॅटर करत भाई, तिची प्राईज आणि तिचं इंजिन मॅटर करतं भाई. काका एस टीत कशाला बसता? इथं बसा पुढं, डायरेक्ट सोडतं पुढं. या बसच्या PUC इन्शुरन्स वगैरे चेक होत नाहीत काय? म्हणजे वन साईड मागणं कुरतडलेले असं वाटतं फाडले आहे ती बस, मागणं फाडले आहे काय? चेक होत नाहीत काय? दमलो भाई दमलो, हात दुखा लागला क्लच दाबून दाबून. याला ऑटोमॅटिक क्लच द्या हिला, BMW सारखा. भाई ही वायर कुठून आले? काय विषय आहे वायरचा? त्याला फ्लायओव्हर पकडायचं आहे आणि वायर पकडून जायचं काय डायरेक्ट वर भाई? टॉप नॉच संघटना भाई. इधर किधर तो मिल सकता है, गाडी लावायला जागा शोधायला लागेल. झोड लोकांनी गाड्या लावल्या, आपण पण लावू. इसमें काय इथनं हे घे लावली. हँडल लॉकच करतो भाई. थांबा मी तुम्हाला माझा मुखडा दाखवतो तुम्हाला. मुखडा रिव्हील इन 1 2. काहीच इकडे काहीच नाही या साईडला. आता पण रोड क्रॉस करून तिकडे जाऊया. घेऊन जाशील मला भाई. 1-2 पडदे शोधतो. हां काय पडद्यांची जन्नतच आहे भाई. चला गाईस, आपण जे घ्यायला आलेलो ते भेटलं आपल्याला. आपण निघायची गोळी घेऊया घरी. चला आजचा व्लॉग मी इथेच संपवतो. काय नाही, असं टाईमपासमध्ये व्लॉग बनवला होता. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पर्यंत ओके, टाटा बाय.